नमस्कार. भागू कुकिंग खजानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्यासोबत आषाढ महिन्यातील म्हणजेच आषाढ महिन्यातील गोड पदार्थ, तळीव पदार्थ कसे बनवायचे ह्याची रेसिपी आपल्यासोबत शेअर करणार आहे. अगदी वेगळ्या पद्धतीने पहिल्या काळामध्ये जे कोंडुळे बनवायचे गोड गुळातील, तेच मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे. मी इथे 2 वाट्या गूळ घेतलेला आहे छान खिसून. ह्याचं आपल्याला छान गोड असं पाणी करून घ्यायचं आहे वितळून, जेणेकरून गुळातील खडे वगैरे पूर्ण बुडाला खाली राहतील आणि हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. मी इथे 2 वाट्या गूळ खिसून घेतलेला आहे. त्याचबरोबर 2 वाट्या यामध्ये मी पाणी ॲड करणार आहे. तुम्ही अगदी कमीसुद्धा पाणी ॲड करू शकता, पण नंतर कणिक मळताना आपल्याला दुसरं पाणी ॲड करावं लागेल. म्हणून इथे मी पहिलेच पाणी जास्त घालत आहे, म्हणजे दुसरं पाणी ॲड करायची गरज नाही लागणार. छान गूळ वितळून घेईपर्यंत छान आपण हे पाणी उकळून घ्यायचं आहे. हे पाणी गाळून आपल्याला हे थंड करायला ठेवायचं आहे. ज्यामध्ये आपण कणिक मळणार आहोत त्यामध्येच थंड केलं तरी चालेल. यात वेलची पूड घालायची आहे आणि अगदी मऊ असा लुसलुशीत इंद्रायणी तांदळाचा भात यामध्ये शिजवून असा मॅश करून यामध्ये ॲड करून ठेवायचा आहे अगदी थोडा वेळ थंड होईपर्यंत, कारण आपल्या हाताला पोळणार नाही. आणि थोडंसं अगदी कोमटसर असं थंड झाल्याच्या नंतर यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. मला 2 वाट्या गूळ आणि 2 वाट्या पाणी, यासाठी मला 5 वाट्या गव्हाचं पीठ लागलेलं आहे. जर तुम्हाला कमी करायचे असतील तर तुम्ही ते एका वाटीचेच प्रमाण घेऊन करा. म्हणजे तुम्हाला 2 ते 2.5 वाट्या असं गव्हाच्या पिठाचं प्रमाण लागेल. छान हे कणिक मळून घेतलं की 10 ते 15 मिनिट आपल्याला झाकून रेस्टसाठी ठेवायचं आहे. नाही ठेवलं तरी चालेल, लगेच केली तरी काही हरकत नाही. पण मी रेस्टसाठी ठेवलं आहे. आणि नंतर याचे असे आपण फरशीवरती किंवा कोलपाटावरती, किचन वाट्याच्या फरशीवर किंवा व्हेजिटेबल कटिंगच्या बोर्डवरती सुद्धा तुम्ही छान याचे असे गोल गोल पिठाचा हात लावून किंवा तेलाचाही हात लावून असे याचे कोंडोळे बनवले तरी चालतील. आता हे या पद्धतीने आपल्याला असा गोल गोल करून हे इथे सगळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्ही याच पिठाच्या पुऱ्यासुद्धा करू शकता, तुम्हाला ही प्रोसेस जमत नसेल तर. पीठ असं आपल्याला कोलपाटावरती थोडासा पिठाचा हात लावून असं लांबवायचं आहे. 2-2 हातांनी असं लांबवलं की छान तुम्हाला करायला अगदी सोपं जाईल. हातावरती करत बसलात तर एक करायचं म्हणल्यास खूप वेळ लागेल. तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही सरळ याच्या पुऱ्या करा. पण पुऱ्या मला सहसा जास्त आम्हाला कोणालाही घरातमध्ये आवडत नाहीत. याचे असे कोंडुळेच आवडतात, म्हणून आम्ही कोंडुळेच करतो. आषाढ महिन्यामध्ये भरपूर असे गोड तिखट पदार्थ बनवले जातात. तुम्ही काय बनवता या महिन्यामध्ये ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी इथे हा गोड पदार्थ आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तेल असं कडकडीत छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बसतील तेवढे कोंडुळे टाकून घ्यायचे आहेत आणि याला अगदी थोड्या वेळाने 2 ते 3 मिनिटाला छान उलटपुलट करायचं आहे. लगेच याला नेहमी हलवत राहायचं नाही, कारण यामध्ये भात आहे. तरी पण याचे तुकडे वगैरे काही पडणार नाहीत, अगदी मऊ होतील खायला. आणि जर तुम्हाला हेच कोंडुळे कडक हवे असतील तर गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून अगदी पहिले हाय फ्लेमवरती नंतर मीडियम करून कडकसुद्धा करू शकता तुम्ही. कडक केलेले तर सहज महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता. छान आपण अशा पद्धतीने सर्व कोंडुळे तळून घेतलेले आहेत. लहान मुले खूप अगदी आवडीने खातील. तुम्हाला अशाच ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा. तुमच्याकडे गोड पदार्थ काय बनवतात तेही नक्की सांगा. तुम्हाला अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.